हो सुगंधाताई. काय ग बाई? माया नवऱ्याला बघितलं का हो? नाही बाई, तुझ्या नवऱ्याला मी कशाला बघन? अहो ते तुमच्याच घरी बसलेल्या असतात म्हणून म्हणलं विचारावं. रुपे, ते काय 12 महिने माझ्याच घरी असतात का? अगं तू नव्हती ना म्हणून त्यांना बोर व्हायचं म्हणून ते माझ्या घरी यायचे. आता ते जास्त येत बी नाही, त्यांना उगं काही काम नसलं तर आले 5-10 मिनिटं. पण मग येऊन बसता, मग ते माझ्याच घरी राहतात का 24 तास? काय बोलते तू पण? अहो म्हणलं विचारावं. नाही नाही, मला नाही माहिती. का बरं, काय झालं? अहो काल रात्रीपासून त्यांनी घरी नाहीत. काल रात्रीपासून? हा, खाल्लं पिल्लं त्यांनी आणि मला म्हणले आलोच मी. आणि तेव्हापासून माणूस गायब आहे. चार्जिंगला फोन लावला होता घरात, फोन पण नेलेला नाही. अरे देवा. त्याच्यामुळे मला टेन्शन आलं. म्हणलं सकाळी येईन माणूस, सकाळपासून वाट बघते अजून यायचा पत्त्या नाही. मग म्हणलं जरा गावभर शोधावं तरी. बाई, पण म्हणलं श्यामराव बी कोणाच तरी कार्यक्रमाला गेलेले होते. ते श्यामरावकडे गेले असते ते, आज झालं असतं. त्यांचा नेमका आज कार्यक्रम आहे, कोणाच तरी पाहुण्याचा, तिकडे गेलेले ते. हा का? हा. मी आता शामभाऊजीकडे चालले होते. नाही नाही, ते नाही तिथं. हा. बरं, मला नाही माहिती, मी जाऊ का आता? बघ कुठं असत बसले असं एखाद्या मित्राच्या इथं. बरं ठीक आहे, बघू मी शोधतेच. जरी कुठे इकडे दिसले तर मला सांगा. बर. हा. सदाभाऊ, बरं झालं तुम्ही इथं दिसले. का रे? माया नवऱ्याला बघितलं का हो? त्याला बघायला आता काय त्याच्या मागे फिरवतो काय मी? ते हिंड फिरिस्ता 17 घरं घेईन असं नाही, इकडं तिकडं कुठं बघ. अहो म्हणलं विचारावं तुम्हाला, दिसले असतील तर सांग चाल तुम्ही मला. अरे नाही दिसला बाबा त्यो. त्यो काय गावात कुठे फिरायचं असल्यावर मला सांगून जातो का मी इकडे चाललो तिकडे चाललो. येत असतात कधी कधी तुम्हाला भेटायला. येतेत ना, मला घोडा लावायला येतेत ते. कधी मधी नाही, कायम घोडा लावितेत, पण आज नाही दिसले. कुठे गेलाय माहित नाही मला. बरं ठीक आहे, हा बघते मी. हा, बघा बघा बघा. चुकलंच आमचं विचारायचं. झाल्या. हो तेजस भाऊजी. अरे काय म्हणता? काय नाही, ऐका ना. हा. माया नवऱ्याला बघितलं का हो तुम्ही? तुमच्या नवऱ्याला मी नाही पाहिलं बा. पण हे मला कळत नाही सकाळपासून. जो येईन तो मला एवढाच का प्रश्न विचारतो, याला पाहिलं का त्याला पाहिलं का? अरे गावात मी आलोय मजा करायला 4 दिवस, का लोकांना फक्त पत्तेच बघत बसू कुठं कोण गेलंय? अहो इकडं तिकडं माणूस फिरत असतं, मग म्हणलं तुम्हाला दिसलं का विचारावं. एवढं काय लगे रागाला जाताय? अहो फक्त म्हणलं मी तुम्हाला असं. हा. तसं एक गोष्ट आहे, पण बघा माझं नाव नाही आलं तरच मी सांगू शकतो. नाही नाही, तुमचं नाव नाही येणार, मला सांगा. बघा नक्की. अहो नाही, शपथ नाही नाव येऊ देणार. अहो काल साधा भाऊ आणि जालू भाऊचे मरणाचे भांडणं झाले. काय? आणि तुम्हाला सांगतो, साधा भाऊने तूड तुडवलंय त्याला. माया नवऱ्याला? खोटं कशाला बोलू? आणि तुम्हाला नक्की सांग, माया नवरा होता ना? तुमचाच नवरा जालू भाऊ, मला माहित नाही काय आता. हा. फक्त मला एक सांगा, मला अशी शंका आहे सदा भाऊ मुळेच तो कुठेतरी गायब झाला असेल. हा त्याच्यामुळंच. अहो आता मी त्यांना विचारलं माझा नवरा बघितला का, तो मला तोड बोलले. काय मी काय राखणदार बसलोय का, त्याच्या महाग जाणार आहे का? तरीच म्हणलं रोज मला चांगला बोलणारा माणूस आज एवढा कस काय पेटलाय? कुणी का असो ना, सदाभाऊ असो ना तर कुणी असो, ह्या रुपीच्या नवऱ्याला मारलंय. मग तर कुणाची बोलायची टाप नाही, ह्यांनी तर हात लावलाय. आता सोडल का ही रुपी? पण ऐका, हे सगळं राड माझं नाव कुठे घेऊ नका म्हणजे बरं. नाही नाही नाही, उलट तुम्ही देवासारखं मला सांगितलं. ह्यांच्याच पायात माझ्या नवरा गेला असन. तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव येणारच नाही. ओ सदाभाऊ, सदाभाऊ थांबा. काय खोटं बोलता हो तुम्ही. काय कसलं खोट? काय 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 खोटं बोललो? मीच राय आली की माझ्या नवऱ्याला बघितलं का, तुझ्या नवऱ्याच्या काही महाग फिरायला लागलं का, त्याच्यावर नजर ठेवली का? आणि माझ्या नवऱ्याला काल तुम्ही काऊन आणलो? कमवून आणलं? माझा नवरा तुमच्या पायातच निघून गेलेला आहे. त्याचा सोक्ष मोक्ष लावा, नाही तर माझ्यासारखी बेकार बाई नाही या गावामध्ये. झालं का बोलून सगळं तुझे? हा. तुझ्यासारखी बेकार बाई नाही, माझ्यासारखा बी बेकार माणूस बघितला हा. नसेल. वाचला देव हा. दारात येतो, सदा भाऊ जगाना भरून ग्लास आणा. माझं दार म्हणजे काय दारूचा वारा वाटला काय? मला पाणी ग्लास मागतो. हा. नशीब त्याचं काल 4 फटके मारले. उघडान भोंगळा करून मारला असता त्याला. दारात येतो दारू प्यायला माझ्या, आणि तू म्हणती का मारला? एवढा साधू संत लागला का त्यो? मग घरी आणून सोडायचं ना, त्यांना मारायची काय गरज होती? महाराजच हा? होता त्यो.
मला वाटलं होतं टाळ पखवाद आणावा, अशी त्याची मिरवणूक काढावून तुझ्या घरी आणावा. त्याला जरा आवर, तुझ्या पायाला बांध. दारू प्यायला इकडं तिकडं नको पाठवू. आमच्या दारात येतो पाणी मागायला. दारातच आलं होतं ना, तुमच्या घरात येऊन तमाशा तर केला नव्हता ना. मग तर हा? तोडावलाच असतं त्याला, तो दवाखान्यातच. होय की? ती बघ सुगंधाचे आणि त्याचे भांडणं झालते, तिचं पायी गेलाय का काय? माया पायी नाही गेलेला त्यो. माझा नवरा सापडूच नाही हो. मग तुम्हाला बघा कशी पोलीस स्टेशनची वाट दाखवते. पोलीस स्टेशन काय हा. नवीन नाही. 13 जणांना जामीन आहे. आता ते खूप नऊ शिक्के पडायला लागल्यापासून बंद झाले. ते पोलीस स्टेशनच्या नको धमक्या देऊ मला. आधी तो बघ तो भाद्र्या कुठे गेलाय, दारू प्यायचं बंद कर म्हणावं त्याला. हा, हा. आता सुगंध आणि ताईला एक आहे ढकलू ना, नका. बादली ठेव त्याच्या हातात, एक स्टीलची आणि एक मग्गा, म्हणजे वाटण तिथं बादलीतून पाणी घेईन, मग्यात दारू वतीने पेत बसेल. सोय कर जा. होय, फक्त माझा नवरा सापडू देऊ नका. इकडे बघ तो हा नवरा एका एका बांधतो रुपी टंगडीला. हा, मग तो हा दाखवते. नवऱ्याला बघायचा आज. काय चीज आहे ते. आणि सुगंधात आहे का आता त्यांच्याकडे पण बघतेच. काय मोडलं? एवढं काय मोडायची वाट बघते, एवढं काय तन बोलत आली, काय झालं? आता लोकांचे संसारच तुम्ही मोडायला लागलाय. रे तर तोंडाला आळा घाल, जरा नीट बोलत जा. काय बोलतेय? हाळ घाल म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याला असं काय बोलला की माझा नवरा घर सोडून निघून गेला? काय? हा, मी आमच्या नवऱ्याला बोलले? मग कोण सांगितलं तुला कोणी काय? म्हणजे सदाभाऊ मला म्हणले तुमच्या आणि माझ्या नवऱ्याची भांडणं झालेत म्हणून. अय, काय संबंध? तुझा नवरा माझ्या इथं आला होता, हा. इतका पिलेला होता का तो कोणाच्या घरी चालला त्याला काही सुधरण नाही. असा बता 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 वाकला इथं, इतका घाण वाकला, मोकार घाणवा सुटला. मी ते धुवून घेतला. तर म्हटलं जाऊ तर माझ्याच गावातला माणूस आहे. पण त्यांना मी बडबड केली, म्हटलं का तुम्हाला कळतं का एवढं पिऊन निघा म्हटलं तुम्ही तुमच्या घरी, रिकामा नको बघा त्या तमाशा घालता म्हटलं. तुम्हाला घरदार सोडून माझ्या इथं वाकायला आले म्हटलं. मग काय झालं वकले तर? अहो पण 24 तास नवरा तुमच्या इथं माझा बसलेला असतो. 24 तास नाही म्हटलं, मग नवरा केला कशाला तू 24 तास? तर येतो 2-1 तास बसत होतो, 24 तास बसतो. आणि एवढं तुला गोड लागतं ना, मग तुझ्या इथं वाकायला लावायचं ना. काल माझ्या इथं वाकायला पाठवलं. ज्या वेळेस त्यांनी इथं येऊन काम करतात तुमची काय फुकट नाही करत, फुकट नाही फुकट नाही करत. त्याला विचार जाऊन हा. फुकट केलं का? अरे तो येत होता एक. आणि पहिली गोष्ट होतं माझ्यामुळे काही इथून निघून नाही गेलेला. तर त्याच्यात आणि त्याचं भांडण झालं होतं, त्याच्यामुळे निघून गेला. म्हणजे माझा नवरा तुमच्यामुळे गेला नाही निघ तिकडं. हा, जरा येऊन मी बी आता दाराला पाठवत हा, नसते. जा. जरा वाकलेलं तुम्हाला पटत नाही तर पटत नाही तर वाय तुझ्या घरी वाकायला लाव जाऊन. वाकायला लाव म्हणून वाचा वाचा करायचं. हा, वाचा वाचा याच्यातच करायचं. बघ सध्या त्या. नवराने सांभाळत थोबाड घेऊन चालता इकडं. अय अय हिरो इकडे. हो का हो, बोला ना. माझ्या नवऱ्याची आणि तुमची भांडणं झाली ते नाही सांगितलं. सदाभाऊचं कसं लगे नाव सांगितलं मला? माझ्या नवऱ्याला मारायची काय गरज होती तुमची? अरे काय गरज होती म्हणजे काय? हा? तुम्हाला माहित नाही काय केलं? काय केलं? अहो मी उभा होतो रस्त्याच्या कडेला, हा. माझी गाडी होती शेजारी, हा. आला माझ्या गाडीच्या परत जोरात लात मारली, तुटलं ना ते. मग काय चुकून लागला असं. चुकून नाही, मग? येऊन डायरेक्ट लात घातली त्यांनी. मग काय त्याची पूजा केली पाहिजे का आम्ही? दिले 2 टोले, त्यात माझं काय चुकलं? वा 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 वा. वयस्कर माणसाला एवढं हाणत्यात का? हा? तुझ्यापेक्षा थोडा तरी नवरा माझा मोठा आहे का नाही? अरे मग वयस्कर माणसाला काय अक्कल नसून आहे का? अशा गाड्याला कोण लाथा मारतं? पेलेले असतील. हा, मग एवढं काय माणसाने बस लगे- बस बस, पिलेलं आहे म्हणजे त्यांचं भागलं का? म्हणजे आमचं सगळं चुकतंय म्हणजे चार. मोडली का गाडी? किती रक्त आलं? नेलं का दवाखान्यात तुझ्या गाडीला? गाडीला मरणाचा खर्च आहे आता. वय खर्च लागला असं कुठीच बरी एवढं तर माझ्या नवऱ्याला मारायची गरजच काय होती? सदाभाऊनी मारलं, परत सुगंधाताईनी मारलं, तू मारलं. मग हेच तर ना, सगळे मारतात म्हणजे तुमचा नवरा किती धडाचा आहे बघा. होय, माझा नवरा किती धडाचा आहे का? आता काय? तुम्हा तिघांना दाखवते मी काय चीज आहे ते. म्हणजे? हितनच आता पोलीस स्टेशनला जाते आणि तुमच्या तिघांची कंप्लेंट अरे देते. तुम्ही काय बोलताय? काय देम बोलता म्हणजे माझ्या नवऱ्याला सटासट हाणून घेताय तुम्ही. सगळ्यांनी हात रिकामं केलं. आता तिथं या चौकीत लिकीच तुमची कंप्लेंट करते का नाही? हितनच जात असती. अरे, या अरे, तिथं अरे. आता. हा, माझं बिना ते काय डोक्याला ताण आहे भाऊ, ते सदाभाऊ. बघाच आता. ऐकलं सांगत लागत. ओ सदा भाऊ, अहो, काय तुम्ही इथं बसले निवांत, तिथं काय मॅटर झालाय? काय मॅटर झाला? गेली आपल्या नावाची कंप्लेंट करायला, म्हणे आपण तिघांनी जाल्याला मारलं आणि त्याच्यामुळे तो गाव सोडून गेला. अरे तू कशाला माझं सांगितलं ना? माझ्या दारात दारू प्यायला आलते. तुम्ही बोला माझं. मॅडम तुम्ही कशाला माझं नाव सांगितलं? अय, तुम्ही काय माझं नाव सांगितलं? अरे अरे, अरे, सगळा जागेने गुत्ता झालाय. अहो ते जाऊ द्या, मी तिला समजून सांगितलं, म्हणलं बाई तुझा नवरा काय एवढा धडाचा नाहीये, तू कंप्लेंट करण्यासारखं. आम्ही तिघांनी मारलं म्हणजे काहीतरी, तर मूर्ख असेल ना तेवढा तो. हा हा, ए चला पुढे तिच्या येड्याच्या नादी लागलोय. आता येडीला आवरा, नाही तर मक्कारी. हो थांबा, हो रुपा वहिनी,
काय तारा चालली ओ अरे अरे तुम्ही एक तर तुमच्या नावाची कंप्लेंट नाही ना आता दिली तर माझं नाव पण बदला. मला नाही थांबवायचं. तिकडे कुठे चालली तोंड घेऊन? कुठे चालली म्हणजे तुमच्या नावाची कंप्लेंट करायला चालली? ए बाई, तुला मराठीत कळतं का? रुपा, हे बघ, तुझा नवरा कुठे गेला तुला काही माहिती का? आम्हाला नाही माहिती. कशाला आमच्या नावाची कंप्लेंट करते? आम्ही काय हा केलं बरं? संशयावरून आरोपी करा आम्हाला. इतक्या वेळ नुसतं ताना मायावरती नुसतं जाळण धूर काढत होता ना, आता पोलीस स्टेशनचं नाव ऐकलं कशी लगेच शांत झाला. ए, हा, काय आहे? अरे पोलीस स्टेशनला आम्ही काय खूनबिन केले का? दारू पिऊन सगळ्या गावाला वाईटक देतोय तू मग? लागली बाजू धरायला. एवढा साधू संत चैतन्यानंद स्वामी होता तो. काय? मारताना नाही कळलं मग. मारताना मग तुझा नवरा तू घरी पत्राला बांधून ठेवायचं ना, कशा बाहेर सोडला? त्या घरी येऊन मारले काय? दारात येऊन म्हणतो पाणी आणा दारू प्यायला. हा, बापाची पेंड आहे का? मग? म्हणजे वतनदाराच्या घरात पाणी मागतो दारू प्यायला. दारू प्यायला आणि वरून माझी गाडी फोडली येऊन कारला असा मारतोय. गप्रे, तू जाय ना घरी. आलो तर भाऊ राहिले काय जाऊन रावलं तुम्ही? अरे करायचं? अरे हिचा जाल्या गेलाय कुठं पळून का रुसून? माझ्या नवऱ्याला ह्यांनी सगळ्यांनी मिळून मारले. माझा नवरा ह्यांच्या पायात निघून गेलाय. मी चालले ह्यांची आमच्या पायात निघून गेला नीच्या डोक्यावर बसलाय तो. मला तर वाटतंय ना ह्या लोकांनी ना माझ्या नवऱ्याचा मर्डर केलाय. 100% मारून टाकलंय. ह्यांची खुन्नस आहे ना माझ्या नवऱ्यावर. वहिनी, तुम्ही काय थोडं बोलते? शांतीला घ्या. तुम्ही डोक्यावर थोडा बर्फ ठेवा. शांत व्हा ना 2 मिनिटं. अरे बर्फ पकडून गेला, इतकं गरम केलंय ने आमचं डोकं. का बरं पण का शांत राहा? तुम्हाला माहिती झालं कुठे गेला? नाही माहिती, मला माहिती कुठे गेला. कुठं? अहो चालेल, मी फाट्यावर बसलो होतो. हा किंवा नाही तर मध्ये आंध्राला गेला होता निघून. हा हा, एकदा माग. त्याला पण बरेच दिवस झाले असेल त्याला. गाडीत हा मग त्याला ना ते जोडीदार भेटला. मग आता त्याचं काय हित कौतुक? अहो चाल ते फाट्यावर ट्रक थांबवले ते चहा प्यायला आणि आज तिथंच होता. मग मग हे बोलत होते काय चाललं काय नाही. ते म्हणे आता केरळला चाललोय म्हणे भाडं देऊन. कोण ते ड्रायव्हर? हा त्या हा. बोलत होते हिंदी. हा हा म्हणजे आले म्हणे मी येतो 3-4 दिवस हा. किन्नर म्हणून. हा म्हणजे आले त्याला त्यांच्यावर बरोबर बसून. घ्या. त्याच्या बरोबर बसून. सांगता नाही आलं का? अरे त्याच्या बरोबर त्याला काय बिचारायला माहित? यांना तिने कळलं पाहिजे ना. लगेच सगळं गाव आरोपीच्या मग? पिंजऱ्यात उभं केलं. कळलं का आता नवरा कुठे? जाऊ द्या सुगंधाताई, सदाभाऊ. हो अयो, असतं. पाहिलं का आता? एवढं काय लगे पोलीस स्टेशन हा. टाटायचं असतं का? जाऊ द्या, चला नाही ते आपलं. काम करू. ऐका ना आता आपण पोलीस स्टेशनला जाऊन यांची कंप्लेंट करू. राहू द्या आता. काय complaint बिम्प्लेंट आता काय नाही. पोलीस स्टेशनला अहो, जायचं. नाही, जा ना. काय नसतं बाई, उगाच डोक्याला ताप येईल. काय कमाल आहे. अरे हे काय? तुला लवकर सांगता येत नाही का? अरे माऊली लवकर तरी चला. चला. अरे बोललो तसं मी सांगितलं तू तसं करायला म्हणून. मग यंदाच आहे गावाकडे 2-3 दिवसांनी. पण मला काय वाटलं की बाबा 2-4 दिवसांनी येऊ म्हणून. नाही 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 असं काय तू टेन्शन नको घेऊ गोष्टीचं. अजिबात काही बोलू नको. नाही रे बाबा. ठीक आहे ना मग तुझा फोन झाला ना की मला सांग, मी बोलतो तसं. अरे बोलतो बाबा, तसं टेन्शन नको घेऊ तू काही. नाही काय नाही का? नाही फोन झाला की माझा. हां ते मग? तर राहिले इथं. अरे फोन झाला, मी त्याला सांगितले म्हणून. अय अरे 2 मिनिटं 2च मिनिटात फोन करतो फक्त. करतो 100%. काय रे अरे काय तर राहिले इथं, थांबत ना जाऊ. काय नको थांबत जाऊ. काय इथं काय प्रॉब्लेम आहे? हा काय problem आहे? म्हणजे अरे शेतला तेवढा होतला राह तू त्याला बिल नाही ना. काय हे आत्ताच केलं का? सत्यानाश. अरे हाताने अरे काय झालं पण? काय झालं काय तुला काही माहितच नाही का? तू जा बरं. काही काढतो आपली येण्यासारखं. इथं काय अडचण आहे करायला? आणला आता सांभाळ तूच. आणि तो उद्या- पिंटो काय करे जरा तू. जा इकडे. तेजस बसला काय चाललंय? तेजस काय हो, थंडी आणि असं भरून आल्यासारखं झालं एकदम कसकस. किती ताप आली तुला? मला चटकाच बसला म्हणून तर म्हणलं काय झालं नेमकं. कसं झाली? थोडी कसकस चटका उडतो येतो ठीक आहे. थंडी वाजते जरा. मग होणार नाही काय बी. म्हणजे हा त्या पाटलाला सांगितलं होतं जाऊन आता. पाटील गेले कुठे कालचे माल रानात वडाच्या झाडात आली. ते खायच्या? हा अरे तेजस तू येडाबिडा झाला का काय रे? कशाला जायचं तिकडं? गाव भांडलं होतं का तुला इकडे सांग बरं. हा पण आता काय झालं मला काय माहिती. मला फक्त जायचं होतं अर्जंट म्हणून मी गेलो. अरे बाबा ती जागा आहे ना थोडी वेगळी आहे. हा गावकुसाच्या खाली आहे ना ती काही ना काही घडत राहतं सारखं. सांगत होतो हाणलं मला. होय हे काही बरोबर करत होतं. म्हणलं मला लवी लागली सरक म्हणलं बाजूला. अरे तू बरोबर बोलत होता तुला. हा
तो काय खोटं सांगन का? म्हणजे काय काय प्रॉब्लेम तिथं? प्रॉब्लेम मी तुला सांगतो, माझाच किस्सा सांगतो तुला तिथला. झाले 5-6 वर्ष त्याला, तेव्हापासून मी तिकडे भटकत सुद्धा नाही डिग्या. एकदा गेलो सकाळ सकाळ, पहाटायला लागली मला, डबं भरून गेलो मी. थोडंसं असं झाकोळच होतं, अंधार थोडा. बसलो तो पलीकडे पाहिलं, एक चांगला पहिलवान धिप्पाड बसलेला हां माझ्यासारखं तिथं. हां मी म्हणलं गावातलं काय वाटा ना भाऊ. मी म्हणलं पाहुणे कोणत्या गावचे? मला म्हणलं श्यामराव. मला ओळखीत नाही काय? नाव घेऊन ओळखेल तिने मला डायरेक्ट. बापरे. म्हणलं मी तर ओळखेन राव तुम्हाला, तू लहान होता तवा. म्हणलं हसन. म्हणला बघू बिडी जरा जोर लागा नाही. मी म्हणलं पाहुणे मी बिडी नाही ओढीत. श्यामराव कायला खोटं बोलता, वरच्या खिशात बिडी आहे तुमच्या. मी म्हणलं नाही हो, हात तर घाला म्हणला. मी हात घातला ना, ठीक आहे, हात घातला तसा खिशात बिडी. हां मी म्हणलं बिडी कसं काय आली माझ्या? म्हणलं आली असं चुकून, जाऊ त्या दुकानात, आपलं किराणा दुकानाचे. दिली बा बिडी मी त्याला बिडी दिली. आणि पेटी पाऊस तवर तर बिडी पेटली ना तिने. बिडी पेटली नुसतं मला तो लाल बुंदका दिसा अंधारात, त्याचा चेहरा दिसा ना मला. पाहता 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 तुला सांगतो डिग्या, त्या बिडीचा एवढा धूर मला डबा दिसाना व्हायला. मी घाबरलो याडे. मी म्हणलं आवाज देतोय तर ते काय बोलानाच काही, नुसता धूर. असं करतोय तसं करतोय, कशाचं काय डबा सापडाना. मी तसाच पळत सुटलो. आलो घरी. तुला सांगतो मला 6 दिवस नाही सुधारलं तेजस. मला कोणाला सांगता बी याय ना, बोलता बी याय ना, नुसता थाड 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 उडत होतो मी. अरे मी जेवलो तरी मला संडासला आली नाही 6 दिवस. काय सांगू तुला. काय बोलताय शामराव, कसं शक्य आहे अशा गोष्टी होणं? आता माझ्या बाबतीत घडले, मी तुला सांगितलंय. तू तिथं जाऊन आला, तुला हुडहुडी भरली म्हणून सांगायचं काम आहे. काळजी घे आणि जाऊ नको अहो, तिकडे. पण असं आजकालच्या काळात कधी घडतं असं? कुठं पाहिलंय का तुम्ही? तुझं तू बघ बाबा, आता काय आहे बघ. शिकलेले मला माहित नव्हतं, यांनी सांगितलं म्हणून तुला मी सांगितलं. अहो याचं ठीक होतं, हे तर मूर्खच आहे, पण तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. माझ्या बाबतीत घडलं ते सांगितलं बघ तुला. खरंच? बघ, खरंच? बघ हे चले बाबा, ठीक आहे, आपलं कुठे याच्या संग राहतो. आईला शामराव म्हणले ते खरंच आहे काय? नाही, ह्या माणसावर नुसतं विश्वास ठेवून जमणार नाही. अजून कोणाला तरी विचारलं पाहिजे. सुगंधाने कोणाला तरी विचार बाबा. काय रे तेजस? काय नाही. वहिनी, एक विचारत होतो तुम्हाला. काय विचारतो? पोरगे बिरगे पाहिले काय लग्नाला? अहो ते होईल त्या होईल, ते नाही. मग तुम्हाला ते वडाचं झाड माहिती आहे ना? त्या वडाच झाडाचं काय? ते तिथं काही त्याबद्दल तुम्ही ऐकलंय का? म्हणजे ऐकलं का काय? म्हणजे मला माहिती सगळं, माझ्यासोबत झालेलं आहे. तर हो काय काय झालंय? अरे मला दिवाळीचे लाडू करायचे ना. हा मी मागे एकदा ते दळून आणायला गेली होती, हा आणि ते लाडूचं दळून आणायला गेले ना, मी पीठ दळून आणलं. आणि येताना ना तिथं कोणतरी म्हातारा बसलेला होता. तो म्हातारा मला म्हणे, मला ते शेरभर दे ना म्हणते यातून काढून. मग म्हटलं नाही नाही, मला तेवढंच आहे ते पुरण का. म्हटलं आता मी 5-6 किलो आणलं दळून, आणि मला ते कसं नवऱ्याला तिकडे बी द्यावं लागतं ना लाडू. आता शेरभर त्यांना दिलं असतं तर. मग मी नाही म्हटले. बरं मी नाही म्हटले, मी घरी गेली, लाडू केले, डब्यात भरून ठेवले चांगले, आणि दुसऱ्या दिवशी खायला गेले ना, लाडू काढायला गेले डब्यातून, अरे लाडूच नाही ना. काय? हा, आणि नंतर मला कळलं का झाडाखाली माझे सगळे लाडू पडलेले आहेत म्हणून. काय सांगताय तुम्ही? हा, अरे वडाजवळच पडले माझे सगळे लाडू. हे त्यापासून मी एवढी घाबरले, मी जातच नाही तिकडं. तर असं म्हणजे विश्वास बसत नाही हो वहिनी, म्हणजे असं कसं काय घडतंय असं? अरे झाले माझ्यासोबत, मला तसंच वाटायचं. जेव्हा माझ्यासोबत झालं ना, तेव्हा मला खरं पटायला लागलं. असं आहे का? हा, काय रे काय झालं? नाही काही नाही, ते मी बोलतो मला नंतर. हा जाऊ का मी? हा, काय समजणार राव, कसं काय असं बोलायला? ओ वहिनी, वहिनी, अयो कोण आहे बरं? जालू भाऊ आहेत का? अयो तेजस भाऊजी तुम्ही? हा, जालू भाऊ आहेत का? नाही माहिती, त्यांनी नाही तर. अरे पण काय काम आहे मला सांगा ना. अहो ते वडाच्या झाडाबद्दल काही माहिती का तुम्हाला? वडाचं झाड, नाव काढू नका त्याचं. काय त्या वडाच्या झाडाची कथा आहे. अहो गावाचं सोडा, बरोबर घडल्याला सांगते तुम्हाला. पण काळजावर असं दगड ठेवून ऐका, आता भेचाल बिचाल तुम्ही. हा, भेण्यासारखंच आहे. सांगितलं भ्यातच नका भिऊ. नाही नाही. हा ऐका, तिथं ना एक बारव आहे, हिर हं, बघितली का असेल तुम्ही? हं. हा, तिथं मी जायचे पाण्याला.
एकटीच जायचे मी आणि पाण्याला. आणि तुम्हाला माहितीये मी कशी एकदम खनकी आहे, कुणाला घाबरणारी. घाबरत तर मी स्वतःच्या नवऱ्याला पण नाही. पण गेले मग एकटी तर एकटी. पण गेले तिथं पाणी हांडा भरला. हांडा भरून असं मी घरी येईपर्यंत मला जड लागायचं हो हांडा. असं वाटायचं मी पाणीच आणलंय. आणि घरी येऊन मी तर दारात बघते तर काय रिकामा हांडा. काय सांगता? मग मला काय वाटायचं होत असं ना असं. परत गेले मी, परत भरला हांडा, परत त्या वडाच्या झाडापासून आले, परत घरी यायचे, परत रिकामा. असं 2-3 वेळेस झालं. मग माझ्या डोक्यात आलं की माझ्या बरोबर काहीतरी घडतंय. मग मी काय केलं, लक्ष देऊनच हांड्यावर डोळाच काढला नाही त्याच्यावरून. तसेच मी हांडा भरून आले. पण इथं आलं की परत तेच 7-8 चक्रा मारल्या मी. अहो तरी पण हांडा भरना. आता काय करू बया, काय करू बया. मग इथं मी त्याला कुणाला सांगितलं बरं, थांब जरा मला नाव आठवं नाही. होती एक बाई, हा चंदाबाई. बर बर. अहो लई वयस्कर त्या. गेले न मला म्हणल्या रुपे मगाचपासून का चक्र हाणते ग, येडबीड लागलं का काय तुला? अहो म्हणले येड कशाचं लागतंय, पाणी भरायचंय घरात, मरणाचं काम पडलंय, कपडे भांडी सगळं माझं तसंच. बाई गडबडीत पाण्याला गेलेली. त्या म्हणल्या बाई मग का चक्र हाणते? म्हणलं अहो पाणीच येईना माझ्या घरापर्यंत. मग त्या म्हणल्या तू वडाच्या झाडापासून आलीच का काय? म्हणलं होय की, तुम्हाला कसं माहिती? म्हणलं अगं म्हणल्या त्या वडाच्या झाडापाशी असं असं हाय म्हणून. आणि मग असं असं म्हणजे समजून घ्या, सांगायचं नसतंय तसं. असं ऐकलं त्यानं बिन तर आपल्या मागं यायचं म्हणून मी काय नाव घेतलं. ऐकावं ते नवले हो. हा म्हणजे आणि ऐका की मग तिथनं मग मी काय केलं माहितीये का, गेले हांडावर पाणी भरला. त्या मला चंदाबाईनं सांगितलं बाई तिथं हांडावर पाणी होत तेव्हा ते तुला घरी पाणी आणून देईन. आणि पाया पड म्हणली त्याच्या नावानी. कोण का असं ना, बाय असो बाबा असो बुटक्यात काय काय असं ना, पाया पड. नाही म्हणजे तुम्ही कोणाला पाहिलं का तिथं? कशाला कोणाला पाहते मी, पण तिथं असेल ना. आता माझा हांडा रिकामा बळच कसा होईन बरं. मग मी गेले परत, मग हांडा भरला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं जाऊन हांडा वतला. तिथं पाया पडले अशी डोकं टिकवून. असे भेले होते मी, पण लोटांगणच घातलं. म्हणलं बाबा जे पण असन ते माझं सगळं नष्ट होऊ दे. माझ्या दाराला पहिलं बाबा 7-8 हांड पाणी येऊ दे, काम खोळांबलंय ना माझं. बरोबर. मग तेव्हा पाया पडली तेव्हा माझ्या घरी 7 हांड पाणी आलं. नाही तर पाणी येत नव्हतं. लय डेंजर प्रकार जरा अवघडच आहे हो. हो. ठीक आहे मी बघतो. हा चालतंय. झालं मला सांगा, मी येऊन गेलो. हा आणि भिव नका. नाही नाही हा. काहीच काही नाही, आलो मी. तसं मी गड्यासारखा घडी काय भिणार आहे. मला होऊ शकतं पण काय भरोसाच नाही राहिला आजकाल. साईड 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 साईड. अरे साईड देत जावा. सदा कुठं चालले? कुठे चालले, कुठून आले ते विचारायचं बाबा. घरून आलो आता गावात चाललो. ऐका ना, 1-2 मिनिटं. तुम्हाला एक विचारायचं होतं मला. 10 सुरुवात कुठून करीतो ती सांग. अहो तसं नाही, हा अख्ख्या गावाला माझं विचारून झालंय, पण मला खात्री आहे की तुमच्याकडूनच मला ऍक्च्युअल उत्तर मिळेल. तेवढा विश्वास आहे मला तुमच्यावर. अरे तेजस भाऊ, विश्वास शब्दाचा दुसरा अर्थच सदाभाऊ आहे. सांग 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 काय. मला सांगा, हा तुम्हाला काय अनुभव आहे का? अनुभव आता एक संत सांगेन ना. अरे इतके अनुभव आहेत. अनुभव असे पाठीवर घेऊन कंबर तू काय लागली, एवढे अनुभव आहेत आपल्याकडे. हो तसं नाही सदा भाऊ. मग म्हणजे तुम्हाला काय अनुभव आलाय का गावात? कशाचा, कुठला अनुभव, कोणाचा अनुभव, ते जरा उलगडून सांग. बरं ऐका, अहो ते गावात वाडाचं झाड ते कवठी पसलं. हा हा. त्याच्याबद्दल तुम्ही काय ऐकलंय का? तुला काय माहिती त्या वडाच्या झाडाबद्दल? हो मला सगळ्या लोकांनी काहीतरी भलतंच सांगितलंय. काय? म्हणजे सुगंधा वहिनी त्यांनी सांगितलं असंच झालंय म्हणून. हा मग शामराव भेटले, शामरावने सांगितलं असंच झालंय म्हणून. हा मग आपला तो दिग्या हा. दिग्याने तर भलतंच काहीतरी सांगितलं. आणि मग शेवटी मी त्या जालेची बायको रुपवींना भेटलो, हा त्यांनी का? मी काहीतरी वेगळंच सांगितलं. तिथं आता झाल्याचं म्हणजे 2-5 वर्षाचं लग्न आहे. तिला बी अनुभव आला का? अरे हे अनुभव सोड. हा. माझा तर आहे ना याच्यापेक्षा वेगळा अनुभव आहे. तुमचा अनुभव बराच मोठा दिसतोय. म्हणून स्टँडला लावितोय गाडी. हा
सांगा ना. अरे बाबा हा. ती कवठी पसलं वाडा झाड आहे ना, हा हा. त्याच्याबद्दल कोणाला काय काय अनुभव आले ते वेगळे, आणि माझा आहे ना मोठा अनुभव आहे. आता मी जवानीत होतो ना, जवानीत म्हणजे आता काही लय म्हातारा झाला असं काही समजू नको. अजूनही बी झोका आहे ना, झाडाच्या पाल्यात जातो एवढा झोका चढितो पंचमीला. बरोबर. तर तेव्हा असा हे होतो, नाद होते लोकांना, कोणाला जुगाराचे नाद, कोणाला काही. मला छंद होता, आवड होती, रसिक मन होतं माझं. तमाशाला जायचो मी, बर. देऊळगावला तमाशा, जत्राचा तमाशा. तमाशा सुरू व्हायच्या आधी स्टेजवर बसायचो मी, म्हणजे स्टेजच्या पुढं, स्टेजवर तमाशावर राहायचे, पण सगळ्यात आधी जागा धरून बसायचो. मग पहिले बतावणी, गणगवळण, मग सगळे गाणे बिणे सगळं झालं का मग वग राहायचं. बाकीचे आमचं मित्रमंडळ निघून यायचं. वग चालू झालं का थोडं लवकर यायचे. सगळं वग संपूस तर मी हालत नव्हतो. लय नाद होता तमाशाचा, पण अजिबात म्हणजे असा आनंद घ्यायचो, पण हात कधी वर गेला नाही. मी म्हणजे कसं आहे, सोज्वळ तमाशात माणूस दिसायचो मी. आपलं असं हे वल्गरवणी नव्हतं करीत. तर मग ते तमाशा संपला, जवळजवळ 2:30-3 वाजले असतील. वग संपला, मग मी आपली ही काढली माई लाडा सायकल, निघालो. आलो देवळगाव सोडून, पुढं वाडा झाडापाशी चढे जरा, म्हणलं आपली लघवी करावा. लघवीला थांबलो, तितक्यात आवाज आला, कोण आहे? मी रगील होतो, रगिलीत आवाज दिला, साधा भाऊ ये. तू फाट्यापर्यंत घेतो का? म्हणलं फाट्यापर्यंत? मी दमलेलो, असा चढायला लागलेलो. मी म्हणलं याला घेऊन पहिलेच जरा कंबर दुखायला लागलं बसून बसून. मी म्हणलं का सायकली विकली घेत नाही. ते म्हणलं अरे घे बाबा, मी रगील होतो. अय म्हाताऱ्या, घेत नाही तुला म्हणलं. टाकली सायकल टांग आणि लागलो सायकल हाणायला. हाणतोय सायकल म्हणलं आता पुढला वडा येईन ते डॅमाचा. बघतोय तो वडाचं झाड तिथंच, मी तिथंच. तो ऐकला, परत ताकद लावून मार पायंडल. सायकल तर चालली. थोडं असं बघितलं, परत ती पारंबी तशी लोंबलेली. तो आयला सगळा घाम झाला. कोंबडे कोकले, तांबडं फुटायला लागलं. 2:30 वाजता तिथं आलेला गडी हानितोय सायकल, घामा घुमना. सायकल चालू, पाय चालू, पायंडल चालू. रस्ता जागेव ना, नुसती सायकल पळती, पण वडाचं झाड पाठच सोडीना. काय बोलता? अरे तांबडं फुटलं, झुंजुरकं फुटलं. दिवस उगला. बघतोय तो म्हातारं गायब झालं होतं, पण सायकल पुढे जाईना. थोड्यात गाडीवान आला मागून एक, निघाला होता फाट्यावरच. गाडीवान नसेल समजलं तुला, बैलगाडी आलती, गाडी चालीत. बर. जेव्हा जीव आला, त्याला म्हणलं दादा मला गाडीच्या पुढे चलू द्या. गाडीत ते ना हिची न बसत नाही. लोखंड असतं ना गाडी चाकाला, बैल नंदी आहे ना महादेवाचा. बरोबर. ठाकलं ती, तेव्हा कुठं आलोय फाट्यापाशी. साधा भाऊ. अरे बाबा असा घाम, आणि पुढून सुद्धा पुरा वल्ला झालो होतो. काय सांगाय तुला. मला वाटलं फक्त बाकीच्यांनाचा अनुभव आल्या, तुमचा अनुभव तर अजून डेंजर. अनुभव उगाय गार अनुभव, गार झालो. बरं त्याच्यात तू तर माझा अनुभव ऐकला, तुला काय अनुभव आला तू तरी सांग. हो साधा भाऊ, झटका बसला ना मला त्या वडाच्या झाडाजवळ. आणि तुम्हाला सांगतो, तिथून आल्यापासून गांगरूनच गेलोय पार मी. मला आता काय करावं ना साधा भाऊ, काही सुचत नाहीये. काही नाही, वडापाशी जायचं, चुकलं माकलं पोटात घे म्हणायचं, कान धरायचे, पाया पडायचं, नाक घासायचं वडाला, आणि मागे यायचं. नाही पण तसं केल्याने होईल का सगळं व्यवस्थित? माफी मागितल्यावर ब्रह्मदेव सुद्धा माफ करीतोय.
हे तर साधी खालची चिल्लर कंपनी आहे, ती माफ करून टाकेन तुला. नाही मग मी जातो लगेच मग. लगेच जा, आल्या पावली जा, टाइम करू नको, नाहीतर वाढलं ना आणि ती कधी अंगात घुसलं काय होईल सांगता येत नाही नाही कशाला, लगेच जातो ना मी. जा जा जा. आलो सर. हा हा नीट जा. देवा मला चुकलं बाबा, मी परत चूक इथं आसपास कधीच लवी करणार नाही आयुष्यात. एवढं झालं, प्लीज मला माफ कर, पण माझ्या मागं काही भुनभुन लावू नको बाबा प्लीज, आणि मला बरं वाटू दे प्लीज. अरे इकडे येता ना आमच्याकडे तोंड करून नको ती घाण करता. परत अशा चुका होऊन देऊ नकोस. नाही 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 देवा, असं आता इथून पुढे कधीच होणार नाही प्लीज. फक्त एवढंच मला पदरी घे प्लीज. चांगला मोठा पदर हे तुला घेतो पादरात मी. हा तुमचा आवाज मला सदाभाऊंसारखा का वाटतोय? गावातला आहे ना ते इथलाच, त्याच्यामुळे गावातला याचा आवाज माझ्यासारखाच येणार आहे. सदाभाऊ? हा मग. अरे तुम्ही बोलतो ते आता? अरे तेजस, इतका शिकला सवारल्याला, ही वडाचं झाड एवढी गार सावली देत आणि तू म्हणतो इथं काय आहे न काय नाही. सदाभाऊ पण माझा काय दोष आहे याच्यात? तुम्ही मला सांगा, गावातल्या सगळ्यांनी मला त्यांचे अनुभव सांगितले, बरं त्यांचे खरे वाटतात का नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो, तो तुमचा अनुभव तुम्ही सांगितला, आता घाबरणारच ना माणूस. अरे बाबा, ह्या वडिलोपार्जित चालत आलेल्या दंतकथा आहे. ती जाल्याची बायको 2 वर्ष लग्न नाही झालं, ती कधी आली डेरा घेऊन आणि कधी इथं पाणी भरायला आली. गावातच तुटी चालू करी ती पाणी भरी ती. पण आयाबायांनी सांगितलेल्या कथा, मग त्यांना यांचं चिरगुट लावायचं, मग ती शेपूट लांबवायचं. अरे बाबा, कोणत्या जगात येतं आपण? आ आ आणि श्याम्या, अरे अंधार पडल्यावर दुकानाच्या मागे जातो, पडक्या वाड्यात हागायला, इकडे येत असतो इतक्या लांब मधीच व्हाईन चड्डी त्याची काय. आणि सुगंधा डाएट करी ती, इतक्या लांब येईन व्हायती. काही सांगायच्या बापाऱ्या. आणि तुमचं त्यांचे मी ऐकल्या कथा, मी म्हणलं कादंबरी करावा आपली. असंच असतं बाबा. हा तुमच्या कादंबरी माझा झाला असता ना खेळ. खेळ नाही, त्या डोक्यात जे अवमेळ चालला होता ना, येणे काय होतं तेने काय होतं, तो काढाय करता खेळ केला. अरे बाबा, डॉक्टरकडे जायचं, मनाने घेतलं ना, मनाने तसं होतं आपल्याला. त्या अरे तुला आता तू शिकलेला आहे ना, मॉरल सपोर्ट, आंतरिक ऊर्जा आहे ना, तिच्यावर चालतं सगळं. आणि ती तुमका घासारला का सगळं. हा आणि हे झाड, अरे आज या पंजाच्या काळापासून सावली देत आहे. इथं डोकं टिकून मी मुळीला, आणि माही आहे ना, इतिहास प्रसिद्ध सायकल अशी लावितो, इथं डोकं ठेवतो, इकडं पाय करीतो, तासभर ताणून देतं. कुठं हाडळ नाही, काहीच नाही, भूत नाही, चिन्ह नाही का काही नाही, सनाट मस्त. अरे इथं देवाधिक बारव बिरव सगळं देवबिवाचं सगळं आसरा. इथं भूतन घेतं कुठं राहतात का? सदाभाऊ बरं झालं तुम्ही मला माझे डोळे उघडले. अहो मी मला ऍक्च्युली याच्यावर विश्वास नव्हताच हो, पण या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर मला असं वाटलं की तो या पायातच गोळ्या आले असतील. आता एक वाटतं तर हो. तुला विकनेस आला असेल, आपल्या डॉक्टरकडे जा, हा. गोळी घे, नाही बरं वाटलं ते एक टोचून घे दंडाला कुठं तरी. ते पण घेतो मी टोचून, हा. पण हे काही नाही, मला हे ऐकून फार बरं वाटलं. आता मी जातो. आणि इथून पुढं काळजी घे. निसर्ग आपली काळजी घेतो, आपण बी त्याची काळजी घ्यायची. आता इथं बघ ना, इथं लोक येत जात नसते, ते सगळा पालापाचोळा राहिला असता. बरोबर. आणि आपण बी झाड बघून तसलं काही कारभार करायचं नाही, थोडं बाजूला जायचं. झाडांना बी वाटतं ना स्वच्छ राहावा, का त्याच्या खालीच घाण करायची आपण. नाही बरोबर, मनात घ्यायचं नाही, काही नाही. आणि ते व्हायरल चालू आहे आता, हे ऊन नाही, लय दिवस झालं नुसता पाऊस, त्यांनी बी असं माणसाला आहे ना असं मलूल वाटतं, काही करावं वाटत नाही. त्याच्यामुळं होतं ती. आणि तो या मनाने घेतलं आणि तुला तू म्हणलं ती कस तरी होतंय, तस काय मनातून काढून टाक. झाडावर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा, निसर्ग बी आपल्यावर प्रेम करीतो. तो काय अंगावर भूतन खेतन घेऊन बसत. अहो, या दंतकथा ऐकत बसलो, मला काय माहिती म्हणजे खोटं पण खरं तो आहे. शिकलेला ना दादा. आता डोळे उघडले माझे. उघडले ना, आता नीट रस्त्याला लाग. हा जातो, इंजेक्शन घेऊन होतो. जेवण करून घे, नाही तर परत चक्कर आली का तो मनात यायचं काहीतरी झालंय. नाही सदाभाऊ, तुम्ही ना नाहीच ऐकणार. चला.